आज आम्ही जळगाव येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांचे कक्ष अधिकारी यांची भेट घेतली। त्याचप्रमाणे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने नागपूर पत्रकार परिषदेत नागपूर येथील दंगलीबाबत जे काही सूचना केल्या की दंगलग्रस्त झालेल्या भागात 4 दिवसाच्या आत त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल। त्याच धर्तीवर पारधी येथे झालेल्या दंगलीला आज 3 महिने होत आले, पंचनामे झालेले, सगळं काही झालेलं, परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हा दंडाधिकारी व माननीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्याकडे तीच विनंती केली की जर जो कायदा नागपूरला लागू होतो तर तो जळगावच्या पारधीला का लागू होत नाही। जर 4 दिवसात ते नुकसान भरपाई नागपूरकरांना मिळते तर जळगावकरांना का नाही। जर तेथील दंगलखोरांचे फहीम नावाच्या घर तोडण्यात येतं तर पारधी येथील दंगलखोरांचे घर का तोडण्यात येतात। हा एकच प्रकारचा कायद्याचं उल्लंघन असतानासुद्धा वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे कायदे का लावण्यात येतात। सिलेक्टिव्ह पद्धतीनेच फक्त कोणावर का कारवाई करण्यात येते। या बाबतीत आम्ही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे लिखित निवेदन दिलेलं आहे। बघूया, त्यांनी जर नाही केलं तर आम्ही निश्चितच आता माननीय न्यायालयाचे दार ठोठावू, कारण की उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। जर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एका दंगलीतील नुकसानग्रस्तांना 4 दिवसात भरपाई देतात तर जळगाव येथे झालेल्या 31/12/2024च्या दंगलग्रस्त 26 दुकानांना अद्याप भरपाई का नाही, हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे। त्यामुळे निश्चितच आम्ही आता माननीय उच्च न्यायालयात जाऊ, अजून 10 दिवस यांची वाट बघू, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग निवडावा लागेल। धन्यवाद। फारुख शेख, संघटन एकता संघटक समन्वयक, एकता संघटन, जळगाव।